सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आय होप एव्हरीवन इज एन्जॉयिंग युअर लॉकडाऊन पिरियड. ठीक आहे, आज आपण आपल्या इकॉनॉमिक्स मधला एक अतिशय महत्वाचा असा प्रश्न शिकणार आहोत, जो मे बी इन फ्युचर सुद्धा तुम्हाला अतिशय उपयोगी असणार आहे. आणि तो प्रश्न आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो होतो की लॉचा प्रश्न जर का तुम्हाला स्टडी करायचा असेल तर कोणकोणते पॉइंट्स तुम्हाला कन्सिडर करावे लागणार आहेत, आणि एक्झॅक्टली त्याच पॉइंट्सच्या सिक्वेन्स प्रमाणे आपण आजचा हा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा प्रश्न शिकणार आहोत. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, मराठीमध्ये याला म्हणतात घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आता डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी ही कन्सेप्ट काय आहे हे आपण शिकलेलो होतो. द ॲडिशनल बेनिफिट दॅट द पर्सन डिराइव्स विथ इन्क्रीज इन द कन्झम्पशन. ठीक आहे, जर तुम्ही एखादी वस्तू कंझ्युम करत आहात तर प्रत्येक युनिट कंझ्युम केल्यानंतर तुम्हाला जी एक्स्ट्रा युटिलिटी मिळते ती युटिलिटी म्हणजे काय? मार्जिनल युटिलिटी. तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स, तर पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ द लॉ. स्टेटमेंट ऑफ द लॉ म्हणजे काय? ज्याने लॉ मांडलेला आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे, तो एक्झॅक्टली काय सांगतो. पहिल्यांदा हा लॉ प्रोफेसर गोसेन यांनी मित्रांनो सांगितलेला होता, जो नंतर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांचं बुक आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, जे त्यांनी इन द इयर 1890 लिहिलेलं होतं. त्या बुकमध्ये मित्रांनो प्रोफेसर मार्शल यांनी तो जास्त डिटेलमध्ये लिहिला. काय म्हणतात प्रोफेसर मार्शल? सी द स्टेटमेंट ऑफ द लॉ. other conditions remaining the same, the additional benefit of a marginal utility that a person derives, diminishes with every increase in the stock of a thing that he already has. ठीक आहे मित्रांनो, स्टेटमेंट बऱ्याचदा ओरिजिनल इंग्लिश मध्ये असल्यामुळे ना आपल्याला समजत नाही. आपल्याला हेच स्टेटमेंट नंतर काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिल्यांदा डॉक्टर मार्शल यांचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. मार्शल काय सांगतायत? जसं तुमचं कन्झम्पशन काय होत जाईल, वाढत जाईल, तसं तुम्हाला त्या वस्तूपासून मिळणारी युटिलिटी ही काय होत जाईल, कमी होत जाईल. मार्शल यांनी एकदम सिंपल सिद्धांत सांगितलेला आहे, एकदम सिंपल लॉ सांगितलेला आहे. मार्शल यांचं म्हणणं काय? जसं एखाद्या वस्तूचं, एखाद्या कमॉडिटीचं कन्झम्पशन तुमचं काय होत जाईल, वाढत जाईल, तसं त्या वस्तूपासून मिळणारी युटिलिटी, आपल्या भाषेत त्या वस्तूपासून मिळणारं बेनिफिट तुमचं काय होत जाईल, कमी होत जाईल. हेच थोडंसं त्यांच्या इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आपण त्यांची जी काही स्टेटमेंट आहेत त्याचा अनालिसिस करूयात. बघा, अदर कंडिशन्स रिमेनिंग द सेम, याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगतो. द ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी. मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय? द ॲडिशनल बेनिफिट. आपण जसं बोललो की एक्स्ट्राचं बेनिफिट, आपल्याला एक्स्ट्रा कन्झम्पशन केल्यामुळे मिळणार. द ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी दॅट अ पर्सन डिराइव्स फ्रॉम गिवन इन्क्रीज इन द स्टॉक. ठीक आहे, द ॲडिशनल बेनिफिट दॅट अ पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज ऑफ द स्टॉक ऑफ अ थिंग. म्हणजे काय? जसं माणसाचं इन्क्रीज ऑफ अ स्टॉक ऑफ अ थिंग म्हणजे काय? जसं माणसाचं कन्झम्पशन एखाद्या कमॉडिटीचं काय होत जातं, वाढत जातं. ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी दॅट अ पर्सन derives from a given increase in a stock. मी अंडरलाईन केलेलं वाक्य पहा. इन्क्रीज इन स्टॉक म्हणजे काय? जसं आपलं स्टॉक मधलं कन्झम्पशन काय होत जातं, इन्क्रीज म्हणजे वाढत जातं. ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी, तसं आपल्याला त्या स्टॉक मधनं काय होत जातं, मार्जिनल युटिलिटीचं ॲडिशनल बेनिफिट मिळत जातं. आय रिपीट, जसं आपलं स्टॉकचं कन्झम्पशन काय होत जातं, इन्क्रीज म्हणजे वाढत जातं, तसं आपल्याला त्या कन्झम्पशनचं ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी भेटत जातं. पण ते कसं भेटतं? डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज.
डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज. तुम्हाला जे मिळणारं एक्स्ट्राचं बेनिफिट आहे ते प्रत्येक कन्झम्पशन बरोबर काय होत जातं, डिमिनिश म्हणजे काय होत जातं, कमी होत जातं. मित्रांनो, मार्शलने जे काही मित्रांनो स्टेटमेंट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अंडरलाईन किंवा राऊंड केलेले जे शब्द आहेत ते व्यवस्थित पॉइंट आउट करा. द ॲडिशनल बेनिफिट ऑफ मार्जिनल युटिलिटी फ्रॉम गिवन इन्क्रीज ऑफ द स्टॉक म्हणजे काय, आपलं जसं स्टॉकमध्ये इन्क्रीज होतं, जसं कन्झम्पशन वाढतं तसं त्याच्यापासून मिळणारं आपल्याला ॲडिशनल बेनिफिट सुद्धा काय होत जातं, वाढत जातं. पण ते वाढणारं बेनिफिट कसं आहे, डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन स्टॉक. ते प्रत्येक कन्झम्पशन बरोबर मिळणारं ॲडिशनल बेनिफिट काय होत जातं, कमी होत जातं. ठीक आहे. तर हे जे काही स्टेटमेंट आपण आता शिकलेलो आहोत हेच थोडंसं सोप्या भाषेमध्ये इथे खाली लिहिलेलं आहे बघा. इट मीन्स इफ कंझ्युमर कंझ्युम्स मोर अँड मोर युनिट, जर कंझ्युमर एखाद्या वस्तूचे जास्तीत जास्त युनिट्स काय करत आहे, कंझ्युम करत आहे, ही गेट्स लेस अँड लेस युटिलिटी. तसं त्याला मिळणारी युटिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. फ्रेंड्स लक्षात ठेवा, हे जे काही लॉज आहेत त्याचे काही स्टेटमेंट्स आहेत हे थोडेसे त्यांच्या इंग्लिशमध्ये असल्यामुळे आपल्याला लिहायला थोडेसे, पाठ करायला थोडेसे अवघड जातात. पण त्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते आपल्या भाषेमध्ये आपण एकदम सोप्या भाषेमध्ये लिहायचं. काय लिहायचं, जसं कंझ्युमरचं कन्झम्पशन मोर अँड मोर युनिट वाढत जातं, ही गेट्स लेस अँड लेस युटिलिटी. सिंपल आहे. तुम्ही जर का एखाद्या वस्तूचं सतत कन्झम्पशन करत राहिले एका पाठोपाठ एक, तर तुम्हाला त्याच्यापासून मिळणारी युटिलिटी काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि हाच मित्रांनो मार्शल यांनी सांगितलेला काय आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आता हा लॉ समजण्यासाठी मित्रांनो आपण एक टेबल घेणार आहोत. हाच टेबल तुम्हाला आठवत असेल तर मागच्या रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी मध्ये सुद्धा आपण शिकलेलो होतो, घेतलेला होता, एक्सप्लेन केलेला होता. तुम्ही पहिला वडापाव खाल्ला तेव्हा तुम्हाला किती युटिलिटी मिळालेली होती, 10. आता ऑब्वियस आहे, तुम्ही दुसरा वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला पहिल्या वडापाव इतकीच युटिलिटी मिळणार आहे का, नाही. तर तुम्हाला त्याच्यापेक्षा काय होणार आहे, कमी युटिलिटी मिळणार आहे. तुम्ही दुसरा वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला मिळणारी युटिलिटी किती होती, 10 पेक्षा कमी, समजा 9. परत समजा तुम्ही तिसरा वडापाव खाल्ला तर तुम्हाला परत दुसऱ्या वडापाव इतकी युटिलिटी मिळणार आहे का, नाही. ती 9 पेक्षा काय असणार आहे, कमी, समजा 7. तसं फोर्थ वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला अजून कमी युटिलिटी मिळाली, 4. फिफ्थ वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला अजून कमी युटिलिटी मिळाली, इट हॅज बिकम 0, शून्य झालेली आहे. आणि 6th वडापाव खाल्ल्यानंतर तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल 0 झालेलं आहे. तुम्ही आता म्हणाल बास, मला त्रास व्हायला सुरुवात झाला. म्हणजे तुमची असणारी युटिलिटी ही काय झाली, कमी न होता अजून तुम्हाला त्रास झाला, म्हणजे ती डिसयुटिलिटी झाली. म्हणजे तुमची युटिलिटी आपल्याला समजण्यासाठी काय झालेली आपण समजा निगेटिव्ह. तर फ्रेंड्स, जसं तुमचं कन्झम्पशन वाढत गेलं तसं तुमची मार्जिनल युटिलिटी काय होत गेली, कमी होत गेली. त्याच्यानंतर ती 0 झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ती काय झाली, निगेटिव्ह झाली. ती तुमची मार्जिनल युटिलिटी कमी होत गेली प्रत्येक कन्झम्पशन बरोबर. यालाच म्हणतात डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. डिमिनिशिंग म्हणजे काय, कमी होत जाणारी मार्जिनल युटिलिटी. तर बघा, काल आपण जे पॉइंट्स बघितलेले होते त्याच्यामध्ये आपला पहिला पॉइंट काय होता की आपण स्टेटमेंट लिहिणार, स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन. आपला दुसरा पॉइंट होता टेबल लिहिणार, टेबलचं एक्सप्लेनेशन. आपला तिसरा पॉइंट होता ग्राफ घ्यायचा आणि ग्राफचं एक्सप्लेनेशन द्यायचं. ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता आपण मार्जिनल युटिलिटीचं जे टेबल घेतलेलं आहे त्याचा आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. आपण काय केलं, पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवर जेवढे युनिट्स कंझ्युम केलेले आहेत ते सगळे एक्स ॲक्सिसवर शो केले आणि मार्जिनल युटिलिटी आहे ती आपण काय केली, वाय ॲक्सिसवर शो केली. तर एक्स ॲक्सिसवर आपण नंबर ऑफ युनिट्स कंझ्युम लिहित आहोत, 1 ते 6 ते इथे लिहिले आपण. त्याच्यानंतर मार्जिनल युटिलिटी आपली किती आहे, 10 पासून -2, म्हणून आपण मार्जिनल युटिलिटीचे 10 पॉइंट्स इथपर्यंत लिहिले. ठीक आहे. नंतर आपण पॉइंट्स प्लॉट केले. फर्स्ट युनिटला 10 मार्जिनल युटिलिटी आहे, सेकंड युनिटला 9 मार्जिनल युटिलिटी आहे, थर्ड युनिटला 7 मार्जिनल युटिलिटी आहे. असे सगळे पॉइंट्स आपण काय केले, पहिल्यांदा प्लॉट केले. आणि ते पॉइंट्स प्लॉट केल्यानंतर, ते पॉइंट्स घेतल्यानंतर आपण काय केलं, त्याच्यामधनं एक मराठीमध्ये वक्र, इंग्लिशमध्ये कर्व ड्रॉ केलं.
तो कर्व ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की मार्जिनल युटिलिटी ही प्रत्येक कन्झम्पशन बरोबर काय होत गेलेली आहे, कमी होत गेली. मार्जिनल युटिलिटी हॅज डिमिनिश्ड विथ एव्हरी इन्क्रीज इन द कन्झम्पशन. एका लेवलला ती 0 झाली आणि त्या लेवल नंतर ती काय झाली, निगेटिव्ह झाली. सी मार्जिनल युटिलिटीचे आपण किती पॉइंट्स कन्सिडर केले. पहिल्यांदा मार्जिनल युटिलिटी कमी होत गेली, एका लेवलला ती मार्जिनल युटिलिटी 0 झाली आणि त्या 0 पॉइंट नंतर ती मार्जिनल युटिलिटी काय झालेली आहे, निगेटिव्ह झालेली आहे. ज्या ठिकाणी तुमची मार्जिनल युटिलिटी 0 आहे त्याला म्हणतात पॉइंट ऑफ सॅटिलिटी. त्याला काय म्हणतात, पॉइंट ऑफ सॅटिलिटी किंवा पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. याचा अर्थ काय, मराठीमध्ये समाधानाची अत्युच्च पातळी, आपण इंग्लिश मध्ये याला म्हणतो हायेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, की बस याच्यानंतर आता तुम्ही कन्झम्पशन करू नका. जर त्याच्याही पलीकडे तुम्ही कन्झम्पशन केलं तर तुमची युटिलिटी निगेटिव्ह होईल किंवा आपल्या भाषेत आपण त्याला म्हणतो की ती डिसयुटिलिटी होईल. ठीक आहे. या कर्व वरनं तुम्ही काय ऑब्झर्व केलं की युटिलिटी विथ एव्हरी इन्क्रीज इन कन्झम्पशन बरोबर काय होत जाते, कमी होत जाते. त्याच्यामुळे तुमचा जो मार्जिनल युटिलिटी कर्व आहे तो कसा आहे, डाउनवर्ड स्लोपिंग आहे. इट स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू द राइट. आय रिपीट, इट स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट. डावीकडून उजवीकडे येताना तो कर्व काय होत जातोय, खाली खाली येत जातो. ठीक आहे. आता फ्रेंड्स आपण मार्जिनल युटिलिटीचा लॉ शिकलेलो आहोत, पण मार्जिनल युटिलिटीचा लॉ शिकताना आपण काही गोष्टी ॲझ्युम केलेल्या आहेत. ॲझ्युम म्हणजे काय, अझम्पशन्स म्हणजे काय, आपल्या भाषेत कंडिशन्स. किंवा आपल्याला समजा मार्जिनल युटिलिटीचा लॉ लोकांना एक्सप्लेन करायचा असेल तर त्याच्या अगोदर काही गोष्टी या जशाच्या तशा आहेत असं आपल्याला ॲझ्युम करावं लागतं. ते जर का तसं असलं तरच आपल्याला मार्जिनल युटिलिटीचा लॉ काय करता येईल, लोकांना प्रूव्ह करता येईल. जर त्या कंडिशन्स तशा नसल्या तर आपल्याला मार्जिनल युटिलिटीचा लॉ लोकांना प्रूव्ह करता येणार नाही. तर त्या गोष्टी, त्या कंडिशन्सला आपल्या इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये म्हणतात अझम्पशन्स. तर अशा कोणत्या कंडिशन्स आहेत, त्या जर का गोष्टी जशाच्या तशा नसल्या तर आपल्याला मार्जिनल युटिलिटीचा लॉ प्रूव्ह करता येणार नाही. त्या कंडिशन्स, त्या अझम्पशन्स काय आहेत. नंबर 1 रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी म्हणजे काय, रॅशनॅलिटी म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नॉर्मॅलिटी. माणूस हा नॉर्मल पाहिजे. माणूस जर नॉर्मल असेल तरच आपल्याला हा लॉ प्रूव्ह करता येईल. जर एखादा माणूस ॲबनॉर्मल असेल, एखादा माणूस ठिकाणावर नसेल, इररॅशनल असेल तर त्याच्या बाबतीत हा लॉ प्रूव्ह करता येणार नाही. एखाद्या माणसाने जास्त खाल्लं तर त्याला जास्त खाल्ल्यानंतर त्रास होईल, हे झालं रॅशनल पर्सन. एखादा ॲबनॉर्मल माणूस असेल तर तो 5-6 वडापाव खाल्ल्यानंतर सुद्धा खातच राहील. त्या माणसाला तुम्ही रॅशनल म्हणू शकाल का, नाही. मग तुम्हाला लॉ प्रूव्ह करायचा असेल तर पहिली कंडिशन काय आहे की तुम्हाला जो माणूस तुम्ही कन्सिडर करत आहात तो माणूस कसा पाहिजे, रॅशनल पाहिजे. कंझ्युमर शुड बी द रॅशनल पर्सन. सेकंड अझम्पशन काय आहे, कार्डिनल मेजरमेंट. कार्डिनल मेजरमेंट म्हणजे काय, 1 2 3 4 5 आकडेवारी, न्यूमरिकल फिगर्स. ऍक्च्युली आपण युटिलिटीच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलेलं आहे की युटिलिटी ही मोजता येत नाही. इट कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड, इट कॅनॉट बी मेजर्ड. बट आपल्याला इथे हा लॉ समजून घेण्यासाठी आपण असं ॲझ्युम केलेलं आहे की युटिलिटी ही काय करता येते, मोजता येते. आपण असं ॲझ्युम केलेलं आहे की युटिलिटी कॅन बी मेजर्ड कार्डिनली. जर युटिलिटी कार्डिनल मेजरमेंट मध्ये मोजता आली नाही तर आपल्याला हा लॉ प्रूव्ह करता येणार नाही. म्हणून आपल्याला थोडंसं कन्व्हिनियंट म्हणून आपण काय केलेलं आहे, युटिलिटी कार्डिनल मेजरमेंट मध्ये मोजता येते असं ॲझ्युम केलेलं आहे. होमोजिनिटी. होमोजिनिटी म्हणजे काय, होमोजिनिटी म्हणजे काय, 100% सेम. तुम्ही जे काही ऑब्जेक्ट्स, ज्या काही वस्तू तुम्ही एका पाठोपाठ एक काय करणार आहात, कन्झ्युम करणार आहात, त्या ऑब्जेक्ट्स, त्या वस्तू हे आयडेंटिकल पाहिजे. आयडेंटिकल पाहिजे म्हणजे काय, होमोजिनियस, सेम टू सेम. दे शुड बी सेम इन देअर कलर, साइज, टेस्ट, इन एव्हरीथिंग, इन एव्हरी कॅरेक्टरिस्टिक दे शुड बी सेम. तुमचा एक वडापाव छोटा आणि दुसरा वडापाव एकदम मोठा असेल तर तुम्हाला दोघांपासून मिळणारी युटिलिटी ही सेम असेल का, नाही. तुम्हाला छोट्या वडापावपासून कमी युटिलिटी मिळेल आणि तुम्हाला मोठ्या वडापावपासून जास्त युटिलिटी मिळेल.
त्याच्यामुळे आपल्याला जर का हा लॉ प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला मिळणारे सगळे वडापाव हे कसे पाहिजे, सेम शेप मध्ये पाहिजे, सेम साईज आणि सेम टेस्ट मध्ये पाहिजे. म्हणून द थर्ड कॅरेक्टरिस्टिक इज, द थर्ड अझम्पशन इज होमोजिनिटी. नेक्स्ट वन इज कंटिन्युटी. तुम्ही जे कंझम्पशन करत आहात, तुम्ही जे कंझम्पशन करत आहात, तुमचा लॉ काय सांगतो की तुम्ही जसं कंझम्पशन कराल तसं तुम्हाला युटिलिटी कमी कमी मिळत जाते. पण त्याच्यासाठी तुमचं कंझम्पशन जे पाहिजे ते कसं पाहिजे, कंटिन्यू पाहिजे. तुम्ही एक वडापाव सकाळी खाल्ला, एक दुपारी खाल्ला, एक संध्याकाळी खाल्ला, तर तुमची युटिलिटी काउंट करता येणार नाही, कारण तुमच्या कंझम्पशन मध्ये वेळेचा गॅप आहे. तर तुम्हाला जर का डिमिनिशिंग DMU चा लॉ प्रूव्ह करायचा असेल तर तुमचं कंझम्पशन हे कसं पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. रिझनेबिलिटी, तुमचं ऑब्जेक्ट जे युनिट तुम्ही कंझ्युम करत आहात त्याची जी साईज शेप आहे, जे कंझम्पशन तुम्ही करत आहात ते कसं पाहिजे, रिझनेबल पाहिजे. बरोबर आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही ग्लास ऑफ वॉटर, एक ग्लास पाणी पिता, तुम्ही एक चमचा पाणी पित नाही किंवा तुम्ही एक बादली भरून पाणी पित नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाणी पिता तेव्हा ग्लास ऑफ वॉटर तुम्ही पिता, बरोबर. तुम्ही चहा घेतला, कप ऑफ टी बोलतो आपण. तुम्ही कधी मित्रांनो पूर्ण बादली भरून चहा पिला का, किंवा तुम्ही एका चमच्याने चहा पिला का, नाही. तर तुमचं कंझम्पशन हे कसं पाहिजे, रिझनेबल साईज मध्ये पाहिजे. कॉन्स्टन्सी, कॉन्स्टन्सी म्हणजे काय, तुम्ही कॉन्स्टंटली कंटिन्युअसली एका पाठोपाठ एक कंझम्पशन करत आले असलेले पाहिजे. ठीक आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला असता कामा नाही. दॅट इज द कॉन्स्टन्सी. द कंडिशन अराउंड यू शुड बी द कॉन्स्टंट, इट शुड नॉट चेंज विथ द पॅसेज ऑफ टाइम. द नेक्स्ट वन इज डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, द ऑब्जेक्ट दॅट यू कंझ्युम शुड बी डिव्हिजिबल इनटू पार्ट्स. तुम्ही जी वस्तू कंझ्युम करणार आहात ती पार्ट्स मध्ये डिवाइड करता आली पाहिजे. जर ती पार्ट्स मध्ये डिवाइड करता येत नसेल तर तुम्हाला हा लॉ प्रूव्ह करता येणार नाही. आता तुमचे वडापाव 6 वडापाव आहेत, असं सगळं मिळून मोठं मिळून एकच वडापाव नाही खाल्ला तुम्ही, डिव्हिजिबल आहे 6 वडापाव सेपरेट सेपरेट. ठीक आहे. नेक्स्ट इज सिंगल बॉन्ड. तुम्ही जे युनिट कंझ्युम करत आहात ते फक्त एकच बॉन्ड सॅटिस्फाय करत असलं पाहिजे. जर तुम्ही जे युनिट कंझ्युम करत आहात ते जर का वेगवेगळ्या बॉन्डसाठी सॅटिस्फाय करण्यासाठी जर का तुम्ही कंझ्युम करत असाल तर तुमचा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी प्रूव्ह करता येत नाही. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटीचा वापर तुम्ही कशासाठी करू शकता, इस्त्री करण्यासाठी करता, टीव्ही लावण्यासाठी करता, त्याच्यानंतर लाईट लावण्यासाठी करता, त्याच्यानंतर कूलर लावण्यासाठी करता. आता सी, इलेक्ट्रिसिटी हॅज मल्टीपर्पज यूज. मग त्या ठिकाणी तुम्ही लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी प्रूव्ह करू शकत नाही, कारण इलेक्ट्रिसिटीचा जो वापर, जो यूज होतोय तो सिंगल यूज साठी होत नाही. DMU साठी तुमचा कंझम्पशन हे फक्त सिंगल बॉन्ड किंवा सिंगल यूज साठीच व्हायला पाहिजे. सेव्हरल युनिट्स कंझम्पशन. तुम्हाला जर का DMU प्रूव्ह करायचं असेल तर तुमचं एका पाठोपाठ एक काही युनिट्स तरी कंझम्पशन झाले पाहिजे. तुम्ही 1-2 युनिट्स कंझ्युम केले आणि तुम्ही लगेच सांगताय हो DMU प्रूव्ह झालं, शक्य नाही. आणि लास्ट आहे तुमचं इन्कम आणि तुमची प्राइस. ही एखाद्या वस्तूचं कंझम्पशन करताना तुमचं इन्कम आणि त्या वस्तूची असणारी प्राइस ही सेम पाहिजे. जर इन फ्युचर, इन नियर बाय फ्युचर जर का तुमचं इन्कम चेंज झालं किंवा त्या वस्तूची प्राइस चेंज झाली तर तुम्हाला त्याच्यापासून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कदाचित काय होऊ शकतं, बदलू शकतं. त्या ठिकाणी लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी तुम्हाला प्रूव्ह करता येणार नाही. तर फ्रेंड्स, हा होता लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. एकदा पूर्ण हा लॉ स्टडी करा. आपल्या नोट्स मध्ये लॉ दिलेला आहे. काही डिफिकल्टीज असतील तर माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करा. ठीक आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा.